जर तुम्हाला पनीर टिक्का आवडत असेल तर पनीर टिक्का मसाला का नाही आवडणार? चला तर मग आज बनवूया पनीर टिक्का मसाला, ते पण अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. सर्वात आधी पनीर मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी 1 कप दही, थोडंसं डाळीचं पीठ, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, हळद, धने पावडर, लाल तिखट, चाट मसाला, मिरे पूड, कोणताही पनीर मसाला, चवीपुरतं मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स झाल्यानंतर आता यात जाईन पनीर, शिमला मिरची, कांदा आणि टमाटर. आता हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्या. आता हा झाला आपला टिक्क्याचा बेस तयार आहे. थोड्या वेळासाठी मॅरिनेटला ठेवून द्या. मॅरिनेशन झाल्यानंतर आता आपल्याला हे रोस्ट करायचं आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घ्या. त्यामध्ये हे सर्व टाकून छानपैकी रोस्ट करून घ्या. हे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, पण आपण पनीर टिक्का नाही, टिक्का मसाला बनवतोय. त्यासाठी आता एक ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी टिक्क्यामधलं उरलेलं ऑइल आणि त्यामध्ये अजून 1 चमचाभर ऑइल ॲड करून त्यामध्ये जिरे तडतडले की आलं लसूणची पेस्ट, हे चांगलं परतून घ्या. आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा कलर बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. मग त्यामध्ये टमाटर आणि काजूची पेस्ट, हे परतल्यानंतर आता जातील पावडर मसाले, लाल तिखट, हळद आणि धने पावडर. लक्षात ठेवा, आपण टिक्क्यामध्ये सुद्धा पावडर मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे त्याच अंदाजाने इथे मसाले यूज करायचे. आता मसाले खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालूया आणि चांगली ग्रेव्हीमधून ऑइल सेपरेट होईपर्यंत परतून घेऊयात. ज्यावेळेस मसाल्यातून ऑइल सेपरेट होईल त्यावेळेस थोडंसं पाणी ॲड करून एक सरसरीत अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. मग त्यामध्ये आपण बनवलेला टिक्का ॲड करायचा. आता हा टिक्का ग्रेव्हीमध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ, कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे छानपैकी मिक्स करून चांगली एक 4 ते 5 मिनटं त्याची एक वाफ काढून घ्यायची. आणि पहा, घरच्या घरी तयार झाला रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला. आणि मस्तपैकी गरमागरम नान, रोटी किंवा जिरा राईस सोबत सर्व करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.